राज्यात पालिका निवडणुकीचे 15,931 उमेदवार, 884 जणांची निवडणुकीमधून माघार. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक उमेदवार. मुंबई 227 जागांसाठी 1,700 उमेदवार रिंगणार, तर पुण्यात 165 जागांसाठी 1,166 उमेदवार. अकोल्यात मूलभूत सुविधांसाठी मतदारांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार. शिवणी प्रभागातील आता 14 मध्ये मतदानावरती बहिष्कार. मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार असे बॅनर देखील परिसरात लागले. नंदुरबारमधून स्थलांतरित झालेल्या मजुरांसाठी मतदानाची व्यवस्था करावी, तर आदिवासी नेते किरसिंग कासवे यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी. मोठ्या प्रमाणावर मजूर रोजगाराच्या शोधात, इतर जिल्ह्यांमध्ये गेला मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता. जळगाव प्रभाग क्रमांक 17 मध्ये ठाकरेंच्या सेनेकडून प्रचाराचा शुभारंभ. युवा सेना जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी आणि धरणगाव नगराध्यक्ष लीलाबाई चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचाराला झाली सुरुवात. जालन्यातील राम मंदिरात नारळ फोडून भाजपकडून प्रचाराला सुरुवात. भाजप नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात. जालना पालिकेत भाजपचाच महापौर होईल, भाजप नेत्यांकडून विश्वास व्यक्त. परभणीमध्ये भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. भाजप कार्यकर्त्यांनी शहरात काढली बाईक रॅली. माजी आमदार सुरेश वरपुडकर बाईक रॅलीमध्ये होते उपस्थित. छत्रपती संभाजीनगरात संजय शिरसाट लेकीच्या प्रचारासाठी मैदानात. हर्षदा शिरसाट प्रभाग 18 मधून निवडणुकीच्या रिंगणात. संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट यांच्या उपस्थितीत सभा. छत्रपती संभाजीनगरात रशीद मामूंच्या प्रचारासाठी दानवे मैदानात. दानवेंच्या उपस्थितीत रशीद मामूंची प्रचार रॅली. प्रभाग क्रमांक 4 मध्ये रशीद मामू, सावित्रीबाई वाणी, गणेश लोखंडे यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमधील 2012चं आंतरजातीय विवाहातील कथित हत्या प्रकरण. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह 48 जणांची निर्दोष मुक्तता. 14 वर्षांनंतर 48 जणांची मुक्तता. मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची अमित ठाकरेंनी घेतली भेट. अमित ठाकरेंकडून कुटुंबाचं सांत्वन. बाळासाहेब सरवदेंच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च अमित ठाकरे करणार. जळगाव शहरातून 24 गुन्हेगार हद्दपार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही मोठी कारवाई. एमआयडीसी पोलीस हद्दीतील 18 तर शहर पोलीस हद्दीतील 6 जणांवरती कारवाई. छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी. बारामतीच्या विकासाचा दाखला देत छत्रपती संभाजीनगरात बॅनरबाजी. बारामतीच्या विकासाचा पॅटर्न राबवण्याची वेळ बदलाची अशा आशयाचे बॅनर झळकले. मालेगाव महानगरपालिका आचारसंहिता कक्ष अॅक्टिव्ह मोडमध्ये. रस्त्यावरती विनापरवानगी लावलेले बॅनर काढले. रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावलेले. विनापरवानगी बॅनर लावल्याप्रकरणी संबंधित पक्षाला नोटीस सुद्धा पाठवण्यात येणार अशी माहिती. जळगावात जयश्री महाजन आणि सुनील महाजन हे पती पत्नी भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात. महिनाभरापूर्वीच महाजन दाम्पत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये केलेला प्रवेश. नाशिकमध्ये भाजपचा मनसेला धक्का. मनसे महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरेंचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला धमकावलं. याप्रकरणी वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्यावरती कारवाई करावी. वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्यावर कारवाई न झाल्यास गाढवावरून धिंड काढू. अंबादास दानवे यांचा हा इशारा. छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या 22 बंडखोरांवर कारवाई. कारवाई करत बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी. पक्षशिस्तीचं पालन न केल्यानं कारवाई केल्याची ही माहिती. सोलापूर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार समोर. महानगरपालिकेकडून मृत शिक्षकाला निवडणूक नियुक्तीचे आदेश. तर 9 महिन्यांपूर्वीच माढा तालुक्यातील शिक्षक बाळासाहेब पाटील यांचं निधन. पुण्याच्या साताऱ्यात बदललेल्या हवामानाचा स्ट्रॉबेरी पिकांवर परिणाम. पीक वाचवण्यासाठी वारंवार फवारणी करण्याची वेळ. सतत फवारणी करावी लागत असल्यानं औषधांचा खर्चही वाढला. परभणी जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला. सकाळी धुक्याची चादर पसरू लागली. धुक्यामुळे पिकांवर मावा आणि तुडतुड्यांसह इतर रोगांचाही प्रादुर्भाव. वाशिममध्ये शासकीय सोयाबीन खरेदी प्रक्रियेला गती. नागपेड केंद्रावर आतापर्यंत 2,72,956 क्विंटल सोयाबीनची खरेदी. 5,328 रुपये हमीभावानं सोयाबीनची झाली खरेदी. अतिवृष्टी आणि महापुरामुळे ज्वारीची आवक कमी, त्यामुळे दरात मोठी वाढ. सध्या ज्वारी 50 ते 55 रुपये प्रति किलोवर. येत्या काळात आवक न वाढल्यास ज्वारीच्या दरात आणखी वाढ होण्याचाही अंदाज. चिपळूणच्या वशिष्ठी डेअरी कृषी आणि पशुधन प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून सुरुवात. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन. मावळमध्ये विठ्ठल परिवार मावळ आयोजित कीर्तन महोत्सवाला अजित पवारांची उपस्थिती. अजित पवारांनी वारकऱ्यांसोबत पंक्तीत बसून घेतला जेवणाचा आस्वाद.
महाराष्ट्र केसरीसाठी पार पडलेल्या जिल्हा निवड चाचणीमध्ये औंधमधील 40 मल्लांची निवड. अंकुश गोरे युवा मंचच्या वतीने निवड चाचणीचं आयोजन. निवड चाचणी करत असताना आता जिल्हाभरातून 210 मल्लांचा यामध्ये सहभाग. त्यामधून 40 मल्लांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीही निवड. पुण्याच्या मंचरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया ओपन फाईड रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा झाला शुभारंभ. कोकणच्या लाल मातेतील दशावतार आता ऑस्करच्या शर्यतीत. दशावतार या एकमेव मराठी चित्रपटाची ऑस्करसाठी निवड. अकॅडमीच्या स्क्रीनिंग रूममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी चित्रपट. वाशिममधील मंगरुळपीरच्या चिखलीमध्ये श्री संत झोलेबाबा यांचा 61वा यात्रा महोत्सव. महोत्सवानिमित्त 81 क्विंटल पुरी आणि भाजीचा महाप्रसाद. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा घेतला लाभ. पुण्याच्या भोरमधील देगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे बालकवी संमेलन उत्साहात संपन्न. संमेलनामध्ये एकूण 24 विद्यार्थ्यांकडून कवितांचं सादरीकरण. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या 5 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार. वाशिमच्या पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत खरी कमाई सेवा महोत्सव. स्काउट गाईड पथकाच्या संयुक्त विद्यमानं महोत्सवाचं आयोजन. यावेळेस विद्यार्थ्यांनी स्वतः कष्टातून कमाईचा अनुभव घेत स्वावलंबनाचा संदेशही दिला.